11 नोव्हेंबरचा घरगुती वेट लॉस डाएट प्लॅन. नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी, ज्यांना लिंबूचा त्रास आहे त्यांनी लिंबू पाणी प्यायचं आहे. नंतर 5 ते 6 बदाम भिजवलेले त्याची साल काढायची आहे. साल काढून झाल्यानंतर ते खाऊन झाल्यानंतर ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी किंवा कमी साखरेचा चहा जे तुम्ही घेऊ शकता ते घ्या. नंतर मात्र 100% व्यायाम करायचा म्हणजे करायचाच. कशाही हालचाली साध्या साध्या तुम्हाला जो व्हिडिओ आवडतो त्या व्हिडिओबद्दल बघून करा. नाहीतर मी दररोज तुम्हाला 10 मिनिटाचा व्यायाम अपलोड करत असतो. परत व्यायामानंतर प्रोटीनयुक्त आहार पाहिजे. आपण डायरेक्ट उद्या काय करायचं, जेवायचंच डायरेक्ट भाकरी दुधात कुस्करून खायची आहे. दूध नसेल, ज्याचा दुधाचा त्रास असेल त्यांनी वरणाबरोबर भाकरी खायची आहे किंवा उसळीबरोबर भाकरी. उसळ घेतली तर त्याच्याबरोबर सॅलड पाहिजे. हे सकाळी झालं. साखर दुधात घालायची नाही. नंतर दुपारच्या जेवणामध्ये चपाती डब्याला घेऊन जात असेल बाहेर तर चपाती, त्याच्याबरोबर उसळ, त्याच्याबरोबर सॅलड. दुपारच्या जेवणामध्ये शक्यतो आपल्याला जर तुम्ही बाहेर जात असाल तर बदल करता येत नाही, डब्याला हे न्यायलाच पाहिजे, दुसरं काय करू शकत नाही. पण घरात असाल तर त्यावेळेला मात्र 2 किंवा 3 अंडी, फक्त व्हाईट पांढरा भाग घ्यायचा आहे. हे दुपारी थोडासा भात घ्या, सॅलड घ्या. कारळ्याची जवसाची चटणी 100% वापरण्यास सुरुवात करा प्रमाणात. हे झालं दुपार जेवण. इव्हिनिंगला पोहे, ज्यांना पोहेचा त्रास असेल त्यांनी हलकासा उपमा, म्हणजे उपमा किंवा उपीट म्हणतो ते. नंतर जो काय कॅफेनयुक्त ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी किंवा कमी साखरेचा चहा. नंतर मात्र थोडं हालचाली पाहिजेत. दिवसभर पण थोड्या हालचाली कराच. हे झालं इव्हिनिंगला. रात्रीच्या जेवणात परत भाकरी घ्या, भाकरीबरोबर सॅलड घ्या. मस्तपैकी बेसनाचं पिठलं घ्या. काय म्हणतो, मस्तपैकी बेसनाचं पिठलं घ्या. 8 ते 10 भाजलेले शेंगदाणे घ्या. आत्ता तोंडाला पाणी सुटलं असेल. अशा पद्धतीनं उद्या संध्याकाळचा गरम गरम भाकरी, बेसनाचं पिठलं आणि 10-15 शेंगदाणे आणि सॅलड. एखादी लसणाची कुडी घ्या मस्तपैकी आणि झोपताना 1 ग्लास कोमट पाणी प्या. हे झालं दिवसभराचं खाण्याचं शेड्यूल. हालचाली करणं खूप गरजेचं आहे. जे जेवताय ते चावून खायला पाहिजे. नंतर दिवसभरात 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायचं आहे. पाणी एकदम प्यायचं नाही, एका वेळेला एकच ग्लास प्या. असं 8 ते 10 ग्लास जरी कमीत कमी पिलात तरी लेवल लागेल. अशाच माहितीसाठी फॉलो करा. पण व्यायामाला मात्र कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.